साऱ्या दुनियेन एकच हवा, नाद फक्त क्रिकेटचा भावा. वर्षानुवर्ष भेडसावणारी पाणीटंचाई, वाढती कचऱ्याची समस्या आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे होणारं दुर्लक्ष या विरोधात अक्कलकोटकरांचा आवाज बुलंद करण्यासाठी आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. हा मोर्चा केवळ आंदोलन नसून जनतेच्या हक्कासाठीचा लढा आहे. प्रशासनानं तात्काळ ठोस उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा हीच या मोर्चाची प्रमुख मागणी आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे जिल्हा संपर्क अध्यक्ष किशोर शिंदे यांनी व्यक्त केली. यावेळी जिल्हा संपर्क अध्यक्ष ॲडव्होकेट सुधीर पाटसकर, जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, तालुका अध्यक्ष मल्लीनाथ पाटील आदींची उपस्थिती होती. मल्लिकार्जुन मंदिरापासून मोर्चाला सुरुवात झाली. पण त्यांचं चित्त आहे किल्ल्यापाशी आणि त्यांनी या जिल्ह्याला 2 संपर्क अध्यक्ष आपल्याला दिलेले आहेत. ॲडव्होकेट किशोरभाऊ शिंदे आणि ॲडव्होकेट सुधीरभाऊ पाटसकर साहेब यांच्याबद्दल एकच सांगायचं आहे मला. आज ज्यावेळी त्यांनी पहिल्यांदा अक्कलकोटचा आढावा पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आले होते, परंतु ते इतके दूरदारी चतुर आहेत. आम्हा पदाधिकाऱ्यांना, महाराष्ट्र सैनिकांना, मित्र नागरिकांना सुद्धा माहीत नव्हतं. आदल्या रात्री येऊन अक्कलकोट शहरामध्ये त्यांनी फेरफटका मारला. त्यांच्या एकंदरीत निदर्शनास आलं अक्कलकोट शहर हे स्वामीचं तीर्थक्षेत्र, ज्या स्वामी समर्थाची कीर्ती या राज्यामध्ये, या राज्याच्या बाहेर पर राज्यामध्ये फक्त भाविकांमध्ये या अक्कलकोटची एवढी मोठी कीर्ती असताना, भक्तांची भावनिक नाळ जोडलेली असताना, परंतु या शहरातल्या ज्या सुखसुविधा पाहिल्या त्यांनी, जेव्हा त्यांनी रात्री 11-12च्या नंतर फेरफटका मारला, त्यांच्या लक्षात आलं अरे 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 म्हणू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी, सर्व भक्तांना सांगतात. आणि या शहरातील प्रशासन सत्ताधारी हे कुंभकर्णाच्या झोपी गेलेले आहेत. या कुंभकर्णाच्या झोपी गेलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी त्यांनी आदेश दिला तालुका अध्यक्ष सर्व पदाधिकाऱ्यांना की बाबा आपल्याला अक्कलकोट शहरांचा कायापालट बदलायचा आहे. पण बदलणार कोण आहे? तो शासनाचा फंड, शासनाचा निधी अगोदरचे सत्ताधारी आणि चालू सत्ताधारी यांनी जे या अक्कलकोट नगर परिषदेमध्ये जे पाकी संस्कृती केलेली आहे, यांना आपल्याला आव्हान द्यायचं आहे. या जिल्ह्याचे, या तालुक्याचे आमदार सचिन दादा कल्याण शेट्टी यांच्याच ताब्यात नगर परिषद आहे. आणि ते जिल्हा नियोजनच्या समितीच्या ज्या महिन्यांच्या बैठका असतात, 5-6 हजार कोटीचं बजेट नुसतं पालकमंत्री आणि सर्व प्रशासनाला हाताशी धरून वाटप करताना इथं बघितलं तर काय, आणि नुसतं पेपर वाचायचं की अक्कलकोट तालुक्यासाठी 150 कोटी निधी आणला, अक्कलकोट शहरासाठी 200 कोटी निधी आणला. आपण गेलो कुठं? आज सर्वात दुर्दैवाची गोष्ट या अक्कलकोट शहराला 8 ते 15 दिवस पाणी येत नाही. या अक्कलकोट शहरामध्ये ड्रेनेज लाईनची व्यवस्था पाहिली तर दुर्गंधी
कुत्र्याचा सुळसुळाट आहे, जे भक्तांना त्रासदायक आहे, नागरिकांना त्रासदायक आहे, याच्यावर हे प्रशासन झोपी गेला का? कारण सत्ताधाऱ्यांचा या प्रशासनावर यांच्या बहुतेक मनावरचा अंकुश नाही आहे. कारण या झोपी गेलेल्या प्रशासनाला या नगर परिषदेला जागा करण्यासाठी हे जे मुघलाचं राज्य आहे या प्रशासनाच्या रूपी